संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे. विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं दैवत आणि आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप मोठे भाविक पंढरपूरला जमा होतात आणि या निमित्तानं आम्ही दरवर्षी महाराणा प्रताप हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमार्फत वृक्षदिंडीचा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. यावर्षी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खास करून धुळे शहराच्या माजी महापौर आदरणीय प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षदिंडीची सुरुवात केलेली आहे. हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पर्यावरणाच्या वाढीसाठी प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे. या वृक्षदिंडीच्या मार्फत आमचे सगळे बालक, सगळे आमचे विद्यार्थी समाजाला संदेश देऊ इच्छितात की प्रत्येकाने झाडाची लागवड करावी. एक झाड माँ के नाम इथे मुक्त आहे ती प्रत्येक अंमलात आणावी अशा प्रकारचा आम्ही आवाहन करतो. समाजाने त्याचं अनुकरण करावं. पाऊस चांगलेला आहे आणि समाधानकारक आहे. शेतामध्ये अनेक मजूर कामाला लागले आहेत आणि शेतकरी एवढ्या वंचित आहे की त्यांना मजूर मिळत नाही. त्यांच्यामुळे पाऊस सगळीकडे असल्यामुळे मजूर मिळत नाही. आमच्या इकडे आता मुंड्याची पद्धत आहे ती 4,000 रुपयेपर्यंत आहे आणि रोजी आहे ती 200 रुपये महिलांना आपण देत आहोत. इथं खरोखरच आहे का पाऊस असाच आला पाहिजे, तेव्हाच आमच्या फसली धान फसल चांगल्या वेगात जोमाने येईल आणि असाच पाऊस पडत राहो अशी आपली अपेक्षा आहे. परमेश्वराजवळ अशी अपेक्षा आहे की पाऊस असाच पडू देऊ आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्धीचे दिवस येऊ देऊ.